विद्यार्थी मित्र हो, आपलं पहिलं चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. पण याच्या अगोदर आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट घेतलेला आहे. ग्रॅव्हिटेशन इज रिलेटेड टू द फिजिक्स. In last year you had studied about the gravitational force is a universal force. How can I explain gravitational force is a universal force? Because there is the force of attraction between the any two object, not only on the surface of the earth but in a universe. If we consider in the universe, this is the any one object and this is the another object, and there is the gravitational force of attraction between them. That means in the not only on the surface of the earth there is the force of attraction between the any two object. It is also the force of attraction between the any two object in the universe. Due to this reason, the gravitational force is also known as the universal force. In this chapter, we will discuss about the what do mean by gravitation, then circular motion, and then we discuss about the centripetal force. तुम्ही कधीतरी ही गोष्ट ऐकलेली आहे की न्यूटन एक दिवस एका सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला होता आणि त्या झाडाखाली बसलेला असताना एक सफरचंदाचं फळ वरून खाली पडलं आणि खाली पडल्यानंतर त्यानं असा विचार केला की हे फळ खालीच का पडलं, ते वरच्या डायरेक्शनने का गेलं नाही किंवा हॉरिझॉन्टल डायरेक्शनने का गेलं नाही किंवा एखादा तिरकस डायरेक्शनने का गेलं नाही, हा त्याने विचार केला. मग बऱ्याच वेळा विचार केल्यानंतर त्यांनी आणखी काही प्रयोग करून पाहिले की कमी जास्त उंचीवर असणारे जे काही सफरचंदाची फळं आहेत ते कमी जास्त उंचीवरून जरी पडत असताना ते सरळ खालीच पडतात. दॅट मीन्स इट इज डिरेक्टेड टुवर्ड दी अर्थ सरफेस, इट इज परपेंडिक्युलर टू द अर्थ सरफेस. मग असा इन्क्लाइन अँगलमध्ये का जात नाहीत किंवा हॉरिझॉन्टल लाईनमध्ये का जात नाहीत किंवा अपवर्ड डायरेक्शनने का जात नाही. म्हणजे खूप विचार केल्यानंतर त्याला असं आढळून आलं की अर्थ exerted a force on that object on the apple and it is directed toward the center of the earth and that is nothing but the gravitation. मग त्यानं असा विचार केला की समजा सफरचंद इथं आहे आणि अर्थ सरफेसवर ते पडत असताना झाडापासून तुटल्यानंतर ती सरळ ही परपेंडिक्युलर येत आहे, ती या डायरेक्शनने का जात नाही किंवा या डायरेक्शनने का जात नाही किंवा अपवर्ड डायरेक्शनने का जात नाही. तर याचा अर्थ असा आहे की अर्थ exert a force on any object and it is directed toward its center and that is nothing but the gravitation. मग त्यानं असा विचार केला की वेगवेगळ्या अर्थपासून वेगवेगळ्या उंचीवर असणारे जरी पदार्थ आपण घेतले आणि ते एका ठराविक उंचीवर सोडून दिले तरी इट इज दे आर परपेंडिक्युलर टू द अर्थ सरफेस अँड दे आर अट्रॅक्टेड टू द अर्थ सरफेस अँड दॅट इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशन. मग त्यानं असा विचार केला की अर्थ आणि मून यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन आहे का. समजा या ठिकाणी आपण अर्थचा विचार केलेला आहे आणि इथं कुठेतरी फार डिस्टन्सवर मून आहे. मग खरंच आहे जसं की इथं सफरचंद आणि अर्थ याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन आहे, म्हणजे अर्थ एक्झर्ट ए फोर्स ऑन द ॲपल. ड्यू टू दिस रिजन इट इज अट्रॅक्टेड टुवर्ड द अर्थ सरफेस अँड डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. लाईक दिस इथं असलेला जो काही मून आहे मग या मूनला अर्थ स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेत असेल का, आणि घेत असेल तर या सफरचंदप्रमाणे मून पृथ्वीकडे का येत नाहीये किंवा अट्रॅक्ट होतोय पण सर्क्युलर मोशनमध्येच का फिरतोय. खरं तर आपल्याला या कन्सेप्टचा विचार करायचा आहे. तर फर्स्ट वी डिस्कस अबाउट दी which effect is occurred when we apply the force on any object. In last year you have studied it. If the any object is in state of rest position and when we apply the force on it, the object is in motion. Or if any object is in a motion and we want to stop that object, at this time also we apply the force on that object and will stop that object. When we take the turn, at this time you can change the direction with the help of the applying force, you can change the magnitude of the applying force, and you can change the magnitude as well as the direction of the any object when we apply the force. When we apply the force on any object, there is change in the shape and size of the object. That means these are the effect of the force when we apply the force on any object. It is in state of rest, it will be motion. When it is in motion, it will be stopped. Also you can change the magnitude as well as direction. That means with the help of the applying force, there are some more effects when we apply the force. But where gravitation means what? Earth exert a force on any object toward its center, that is nothing but the gravitation. You can say that there is the gravitation between the moon and the earth also be.
Before this, first we discuss about the what do mean by circular motion. In this chapter, we will discuss about the circular motion. In last year, you have studied about the circular motion. What do you mean by circular motion? If any object is moving along the circumference of a circle is known as the circular motion. Suppose this is the circle and any object is start moving from this point A point and the object is moving along the path of the circumference of a circle, then that motion is known as the circular motion. We'll discuss about it. Now, what is the effect? That means how the any object is in a circular motion. The any object is in a circular motion is possible under the influence of the any force. एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर तो कोणत्या ना कोणत्या बलाच्या साह्याने काय करत असतो, सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतो. एनी ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन ए सर्क्युलर मोशन इज पॉसिबल ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स and that type of the force is nothing but the centripetal force. What is the definition of the circular motion? If any object is moving along the path of the circumference of a circle, at this time that motion is known as the circular motion. So what do you mean by centripetal force? तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले की first we take the stone, tie the stone at the one end of the string, and second is hold in your hand and reel that string. At this time that stone is in a circular motion. सांगितले पुस्तकामध्ये की एक स्ट्रिंग घ्या आणि त्या स्ट्रिंगच्या एका टोकाला दगड बांधा आणि तो दगड बांधल्यानंतर दुसरं टोक आपल्या हातामध्ये घ्या आणि हे काय करा, रील करा, फिरवा. फिरवल्यानंतर this stone is moving along the circumference of circle and that is nothing but you can see that the body is in a circular motion. But when we moving the stone along the path of the circumference of circle, which force is applied in it, in which time it will be stopped. What is the direction of that circular motion of that object? When we determine the direction of the circular motion of that object, when we lose this object at any point, समजा तुम्ही तो स्टोन असा फिरवत आहात तर आपल्याला डिटरमाइन करायचे what is the direction of the motion of that object. When we release that object at any point and draw the time, suppose if we lose the stone at this point, draw the tangent through that point of that circle. This tangent represents the direction of the motion of that object. That means continuously when we consider this at this point we lose, at this time we draw the tangent of that circle and this tangent represents the direction of that object at this point. Then continuously there is change in the direction of the object. Due to this reason you can say that the acceleration is produced. You can, in last year we had studied that the rate of change of velocity with time is known as the acceleration. Continuously there is change in the direction. That means continuously there is, due to change in the direction, you can say that the body is accelerated. What do you mean by centripetal force? That means the centripetal force is related to this example. If the force is acts on a moving object along the path of the circumference of circle and directed toward the center of the circle. तुम्ही ज्यावेळेस असे एखादी स्ट्रिंग फिरवता, एखादी दोरी फिरवता, त्यावेळेस फिरवत असताना काय होतं की ती दोरी तुमच्याकडे ओढल्यासारखी वाटते. म्हणजे ती बॉडी जर सर्क्युलर मोशन मध्ये फिरायची असेल, सर्क्युलर मोशन मध्ये पाथने जायची असेल, तर अशा वेळेस कोणता तरी फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतो की ज्यामुळे ती बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये फिरते. तेव्हा अशा फोर्सला काय म्हणायचं, सेंट्रिपिटल फोर्स. The force act on a moving object along the path of the circumference of circle, along the circle and directed toward the center. That type of the force is known as the centripetal force. Centripetal force is not the specific type of the force. It is originated from the other types of the force. You can explain with the help of the some examples. जर आपण ही दोरीच्या एका टोकाला दगड बांधला आणि दुसरं टोक हातामध्ये धरलं आणि असं फिरवू लागलो तर त्यावेळेस आपल्याला तो दगड आपल्या बोटाकडे असं ओढल्यासारखा होता. आपण ज्या बोटाने असं फिरवतो त्या बोटाकडे ओढल्यासारखा वाटतो. दॅट मीन्स दॅट इज द डायरेक्शन ऑफ दॅट फोर्स. म्हणजे एखाद्या सर्क्युलर मोशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट फिरत असताना त्यावर जो काही फोर्स अप्लाय होतो की ज्याचे डायरेक्शन सेंटर ऑफ दी सर्कल असेल तेव्हा तो अप्लाय झालेल्या फोर्सला काय म्हणायचं,
सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणायचं. द फोर्स ॲक्ट्स ऑन ए बॉडी. Body is moving along the path of the circle and directed toward the center of the circle is known as the centripetal force. Or another definition is that the body is in a circular motion is possible only under the influence of a force, specific force, and that method is known as the centripetal force. म्हणजे ज्या फोर्समुळे एखादी बॉडी सर्क्युलर मोशन मध्येच फिरत असेल and it is directed toward the center of that circle is known as the centripetal force. Centripetal force is not the specific type of the force. You can explain with the help of the some examples. We know that in last year or 8th standard, 9th standard, you have studied that the electrons are revolving around the nucleus. Suppose this is the nucleus of the any element, sodium, and electrons are revolving around the nucleus in a specific orbit. The electrons contains the negative charge and the nucleus contains the positive charge. These electrons are revolving around the nucleus. समजा हे इलेक्ट्रॉन nucleus contains the positive charge, electron contains the negative charge. That means electrons are revolving around the nucleus in a specific orbit in a circular motion. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये या न्यूक्लियसच्या भोवताली जे काही इलेक्ट्रॉन फिरतात त्या इलेक्ट्रॉनवर सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट झाल्यामुळे ते सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहेत. मग याचं एक हे आपल्याला सांगता येईल की these electrons are revolving around the nucleus due to the centripetal force which is produced by the electrostatic force on the electron by the nucleus. म्हणजे काय की हे इलेक्ट्रॉन जे काय आहे इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉन कंटेन्स द negative charge, nucleus contains the positive charge, and there is the force of attraction between them. That type of the force is known as the electrostatic force. Electrostatic force is related to the charge. मग हे जे काय इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसच्या भोवताली फिरतात हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे फिरतात. मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो काय आहे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस आहे, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, पण ही इलेक्ट्रॉन या सेंट्रिपिटल फोर्समुळे न्यूक्लियसच्या भोवताली फिरतात, एका स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये सर्कलमध्ये फिरतात. मग हा सेंट्रिपिटल फोर्स कुठून तयार झाला? सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोड्युस्ड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन द इलेक्ट्रॉन बाय द न्यूक्लियस. म्हणजे काय की सेंट्रिपिटल फोर्समुळे हे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवताली एका ठराविक कक्षेमध्ये फिरतात की जो सेंट्रिपिटल फोर्स हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे तयार झालेला आहे. तो कोणामध्ये अट्रॅक्शन ऑन द निगेटिव्हली चार्ज बाय दी न्यूक्लियस. या निगेटिव्ह चार्जला न्यूक्लियस स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेत असताना त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सनेच कोणता फोर्स प्रोड्यूस केलाय? सेंट्रिपिटल फोर्स. And that is nothing, that is the example of the electrons are revolving around the nucleus due to the centripetal force produced by the electrostatic force of attraction on electron by the nucleus. Second example, the electron are revolving around the nucleus. Second example is that the moon is revolving around the earth. Between the moon and earth there is the gravitational force. Suppose this is the earth and this is the moon. Moon is revolving around the earth in a specific orbit. Between the earth and moon, firstly there is the gravitational force. या दोघांमध्ये कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. But this moon is revolving around the earth due to the centripetal force, and that centripetal force is produced by the gravitational force on the moon by the earth. हा जो काय सेंट्रिपिटल फोर्स तयार झालेला आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार झालेला आहे की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ काय करते मूनला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स तयार होतो की जो अगोदर कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Where gravitational force produced the centripetal force on the moon
by the earth. Due to this reason, moon is revolving around the earth due to the centripetal force which is produced by the gravitational force. आणखी एक एक्झाम्पल घेता येईल की प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन ए स्पेसिफिक ऑर्बिट ड्यू टू द centripetal force. But between the sun and the earth, or between the sun and the different planets, the centripetal force, suppose this is the earth and this is the another planet, suppose this is the Mars. The Mars is revolving around the nucleus in a specific orbit due to the centripetal force produced by the gravitational force on the Mars by the sun. म्हणजे इथे सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्सने कोण प्रोड्यूस केलेला आहे, सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्या सेंट्रिपिटल फोर्समुळे मार्स हा एका स्पेसिफिक किंवा अर्थ एका स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये सनच्या भोवताली फिरते. म्हणजे दिस इज नॉट द टाइप ऑफ द एनी फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज ओरिजिनेटेड फ्रॉम द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज ओरिजिनेटेड फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि वन मोर एक्झाम्पल आपण आताच घेतले की दोरीच्या एका टोकाला जर दगड बांधला आणि तो जर दुसरा टोक हातामध्ये घेऊन जर फिरवला, मग त्यावेळेस कोणता फोर्स तयार झाला असेल. व्हेन वी रील द एनी स्टोन विथ द हेल्प ऑफ द थ्रेड अराउंड ए स्पेसिफिक ऑर्बिट, ॲट दिस टाइम द टेन्शन इज प्रोड्युस्ड between the two ends, and that tension force produces the centripetal force on a stone by the center. And this is nothing but the centripetal force. That means you can explain the centripetal force with the help of the electrostatic force produces the centripetal force, then gravitational force produces the centripetal force, and tension produces the centripetal force. That means centripetal force is nothing but the force acts on a moving body along the path of the circumference of a circle and directed toward the center of circle. That type of the force is known as the centripetal force. And the formula of the centripetal force is nothing but the mv square by r, where m is the mass of that object, v is the speed of that object, and r is the radius of that circle. And today stop here.